दाखवलं होतं एका ताईंनी मला कमेंट केलेली की तुम्ही ते कोणता वाढदिवस पण नाही ना आपल्याला साजरा करायला मिळाला इथे ना आम्हाला शेड बनवायचे हो गाडीसाठी. आता गरम पाण्यामध्ये ते भिजत ठेवले. हे बघा चंगू मंगू आपले आले, म्हणजे सकाळी गेले होते आणि लगेच आले, जास्त वेळ काय थांबलेच नाही बाहेर. काय हवं रे वाघ्या, इकडे काय पाहिजे? आज पक्षी पण नाही आले कुठे, या दोघांना बघूनच आले नसेल पक्षी. चला आता ना पहिला सगळ्यात आधी ना झाडांना पाणी घालून घ्यायचं थोडं थोडं. ह्या वेलीनं जरा आता पाणी घालायचं अगोदर आणि मग मी चालली घरी. तर तुम्हाला मी दाखवते मागच्या एका व्हिडिओमध्ये. हे बघा, हे ना नारळामध्ये टाकताना दाखवलं होतं. एका ताईंनी मला कमेंट केलेली की तुम्ही ते गवत का टाकता तिथे असं. तर हे गवत नाही, चहाची पात आहे सुकलेली. ही बघा, ही अशी पसरवून ठेवली म्हणजे कसं झाडांना उन्हाची झळ नाही लागणार ना, त्याच्यामुळे असं सगळं आता आम्ही करतोय. आणि इथे पण बघा सगळं पालापाचोळा टाकलेलं आहे झाडांमध्ये, म्हणजे त्यांचं संरक्षण व्हावं उन्हापासून. त्याच्यामुळे कारण पाणी सगळं सुकून जातं ना उन्हाच्या झळीने, त्याच्यामुळे हा पालापाचोळा टाकलेला आहे. हे बघा, हे असं सगळं. ए कुठे जाता रे? त्यांना खायला येते मी आता. चला खायला चला. चला सगळ्यात आधी इथे पहिला पाणी घालून घेते, म्हणजे खत पाणी केलं ना त्या रोपांना, आणि मग घरात चालले मी. प्लास्टिकच्या जागेवर अंगावर नाही मी टाकत पाणी, तो कसा उपला लगेच. अरे फळं आलेली आहेत ना तिथे डेअरी तोड. तू तोड ना, तिथे काय होतं मग? फळ मोठं होतं चांगलं, ते 1-2 फळं भरपूर झाली. जास्त फळं येऊन दिली, फळं नाही मोठी झाली. तिथे कुठेतरी मोठं आलं, एक फळ आलं तिथे. ठीक आहे, 2 हा इथे आहे ना, हा एक सगळं तोडलंय. हा इथे इथं तोडलंय का बघ, आणि तिथे पण एक आहे बघ. त्याची डेअरी नाही तोडली बघ. तोडून टाक पुढे वाढेल मग मस्त पोटावर. पुढे त्याला जाऊन टाकत एवढं त्याला फेकतो पुढे नाही वाढत. थोडंसं उपयोग आहे ना तेव्हा आता मध्येच कुठेतरी आला आहे. आपण तो कलिंगड काढायला खूप घाई केली ना. नको काढायला आपल्याला समजतच नाही तर करणार काय, कळत नाही आता नाही. आता जरा चांगलं तयार होऊ दे, तर हे उडवायला पाहिजे. जरा उडव, तेच निघणार ताकद काढतं. आळे गेलं त्याला तोंड फुटलं ते, बाकी काय इथे आता कलिंगड. हा बघा फळ बघितलं मी, म्हटलं गेलं कुठे कलिंगडाचं फळ बघितलं. अजून कोण टाकायचं पण त्याला टाकलास ना? हा त्याला टाकला, ह्याला टाकला, 2 ह्याला टाकला. बस झालं. चल आता काय नाही बाकी. काळसर झाला ना तो हिरो. हे सगळे मोठे साईज मधले कलिंगड आहेत, त्याशी आपण काढले ना, ते मोठी चुकी केली. आपल्याला कळत नाही ना मेन म्हणजे. अरे जास्त मोठं होणार नाही, त्यांना 5-6 प्रकारची खत टाकायला लागतात. कलिंगडामध्ये खूप खत वापरले जातात. आपले काय जेवढं होईल तेवढं होईल असं. आता धरलेत बघा कलिंगड ना, परत आता बारीक बारीक आहे तर धरलेले. हा बघा इथे पण, आणि त्या साईडला पण 2-3 परत धरलेले आहेत. हा ना, 5-6 कलिंगड. पाणी घातलं आता भरपूर त्याला,
कारण पाण्याची कशी अवस्था खराब झाली होती ना, पण आता घालतोय आता व्यवस्थित सगळं. 5-6 कलिंगड राहते. भोपळा एकच आला ते. हे काय ते लावलेलं चिबूड. चिबडाचे आहेत, फळं येतात हम्म. पण फळं पकडली जात नाहीत, काय माहिती. होईल आता काय सोडून द्यायचं. माशा वगैरे भरपूर आल्या असतात पकडल्या. हे बघा कसे बसून बसून झोपा काढतात. हा बघा चंगू आणि तो एक मंगू, त्यांचं खाणं पिणं झालं. दोघांना तर चपाई दिली फक्त खायला. अजून बाकी आहे घरातलं काम करायचं. ए चंगू मंगू झोप येते अबू, झोप येते. त्याला मी परवा दिवशी आंघोळ घातले शेरूला, त्याच्यामुळे त्याला गोरा गोरा दिसतोय. वाघ्याची आंघोळ बाकी आहे, त्याची माझ्याकडे वेळच कमी होता, त्याच्यामुळे राहून गेलं. घाईघाईमध्ये ह्याला तेवढी घालून घेतली, पण तरी पण परत घाणच होतात ते दोघं. काय करायचं सांग. ते घाण होतात ते डॅमच्या इकडे गेले ना, डॅमच्या पाण्यामधनं येतात आणि परत ते मातीत लोळतात. हां मग काय करते त्याच्यामुळे. आणि तसं ऊन वाढतं ना झालेलं आहे, त्याच्यामुळे मग पाण्यामध्ये जाऊन बसतात. मग गरमी लागली का येऊन परत मध्ये थंड गार वाटलं की परत त्या मातीत लोळतात. दोघांचा वाढदिवस पण नाही ना आपल्याला साजरा करायला मिळाला. कुठे त्या आगीच्या दिवशीच झालेलं ते ना. हां तुम्हाला मी सांगते 1 मिनटं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर 6 कुठला महिना तर मार्च ना. 6 मार्चला वाघ्या शेरू यांचा वाढदिवस होता. म्हणजे आपल्याकडे त्या दिवशी ते आले होते जेव्हा आपण आणलं ना त्यांना, पण राहिलं हो त्याची सगळं गडबड, हे सगळं बनवा वगैरे लागलेला, ती सगळी गडबड. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यासाठी काय असं करता आलं नाही. म्हणजे आम्ही मार्केटमध्ये पण जाणार होतो त्या दिवशी ना, आपण ठरवलं होतं ना. म्हणजे आम्ही म्हणजे तयार झालो, म्हणजे बाजारात वगैरे जाऊया, त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन येऊया, असं सगळं तयारी केली आम्ही. आणि कोणतरी आलं त्या दिवशी. म्हणजे देवाची किमया काय असं ते तुम्हाला मी सांगते. अशा काय काय गोष्टी घडल्या त्या 2-3 दिवसामध्ये. आम्हाला असं अडवलं गेलं घरामध्येच. आम्ही म्हणजे निघणार जाणार आणि तितक्यात ते ग्रामपंचायतीमधले एक आले, घरपट्टीसाठी वगैरे येतात ना, तसे आले होते ते हे करायला. आणि मग ते आले, अर्धा-पाऊण तास त्यातच गेला कुणालच्या बाबांचा. आणि त्याच्यामुळे मग आम्हाला जायला कसं उशीर झाला, म्हणजे 12 वाजायला आले होते. आता म्हटलं एवढा उशिरा जाऊन काय करायचं, कारण लेट गेलं का सगळं. म्हणजे आम्हाला कसं मंदिरात पण जायचं होतं देवाच्या पाया पडायला. म्हटलं मंदिर पण आता बंद झालं असेल आणि दुकानं पण बहुतेक अशी बंद होतात, त्याच्यामुळे मग आम्ही गेलोच नाही. आणि गेलो नाही. आणि त्याच्यानंतर तो वणवा जो पेटला ना इकडे बघा ह्या साईडला, तो त्यानंतर पेटला. मग जर आम्ही जर का बाजारात गेलो असतो तर सगळं इकडे जळून खाक झालं असतं. कुणालनी माझ्या एकट्याने काय केलं असतं सांगा बरं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आम्हाला अडवून ठेवण्यासाठी त्या दिवशी देवाने त्यांना पाठवलं असं. नाही पण कसं ना, आपण सगळी तयारी केली होती ना, ते सांगते मी. तयारी म्हणजे ह्यांचा बर्थडे होता आणि आदल्या दिवशी आग लागली होती. हां आणि बर्थडे पण होता, तर म्हटलं देवाच्या पाया पडून पण येऊया आणि यांना काही खाया बियाला पण घेऊन येऊया. त्या हिशोबाने आपल्याला जायचं होतं, ठरलं होतं जायचं. आणि तसं ईश्वर आहे इथेच, बस म्हणायचं. बस आपल्याला काय बाकी काय नाही. माणसांचा आपल्याला आता आपल्या युट्यूब फॅमिलीच्या माणसांचा आणि देवाचा खूप खूप म्हणजे खूप सपोर्ट आहे, म्हणजे खूप. आणि हे आमचे 2 पाय. तुम्ही पण सगळ्यांनी खूप असा आम्हाला आधार दिला. खूप जणांचे फोन आले, तुम्हाला आता मला सांगायला नाही मिळालं कारण गेले खूप दिवस झाले आम्ही पण बिझी होते. भरपूर असे फोन कॉल्स आलेले आहेत. आणि अक्षरशः ना काही ताई आहेत ना अशा फोनवरती रडत होत्या बोला आमच्याशी बोलताना, की तुम्ही जण सर्वजण नीट आहात. आणि म्हटलं आम्ही सगळे व्यवस्थित आहोत. इतकं म्हणजे आम्हाला पण असं भरून आलं होतं की काय आम्हाला एवढ्या प्रेमाची सवय नाही. त्याच्यामुळे असं म्हणजे खूप असं बरं वाटलं. पण असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू देत, असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता मी बागेतलं आम्ही भरपूर असं काम केलेलं आहे. आणि आता चालले घरामध्ये. घरात सगळं बाकी आहे. आज झाडू बिडू काही घरात काढलेलं नाही. आता सगळं सुरुवात करणार. मागे ऊन बघा कसं कडकडीत पडलंय ते. उन्हाला सुरुवात. हां तेच गॅसवरती दूध ठेवलंय. ते कुणालच्या बाबांना चहा द्यायला मी आली होती. चूल पण नाही पेटली, काही नाही केलं. 8 वाजून गेलेले आहेत, 8-8:15 होऊन गेलेले आहेत. असं म्हणजे कालच्या व्हिडिओनंतर ह्या व्हिडिओला मी लगेच सुरुवात केलेली आहे. माझी पण तब्येत तुम्हाला सांगते 2 दिवस झाले माझी पण तब्येत बिघडलेली आहे. ढासळलेली औषधं खाऊन गोळ्या खाऊन कामं करते. ते म्हणत होते डॉक्टरकडे चल म्हणून, पण म्हणजे नको. आता मी आज बागेमध्ये काम चालू केलं ना, इतकंच मला एकदम असं बरं वाटते. म्हणजे बागेत जेव्हा आपण जातो ना इतकं बरं वाटतं ना काम करताना. सगळं आपला थकवानं सगळा निघून जातो, स्ट्रेस सगळा निघून जातो. भरपूर असं छान वाटलं मला आज बागेमध्ये काम करून. तर आता हळूहळू सगळं झाडांकडे बघा लक्ष द्यायचं चालू तर केलेलं आहेच. आणि आता पाण्याची पण सोय झालेली, त्याच्यामुळे अशी चिंता नाही आहे. खूप अशी आम्हाला झाडांची ना चिंता वाटत होती, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर चला आता मी आता चालले घरामध्ये. पहिला ह्यांच्या खाण्यापिण्याचं बघते. वाघ्याशेरूला पण भूक लागले त्यांना. आता नियोजनाला सरपंचाने आमच्या मदत केली.
त्यामुळे आमच्या सरपंचावर खूप खूप आभार. सरपंचाने आमच्या वाडीचे सरपंच जे आता सध्याचे जे आहेत ते खरोखरच देव माणसाप्रमाणे खूप खूप चांगला माणूस आहे. कोणतरी आलं, 1 मिनिट जरा. तर ऐकलं का, मी सरपंच मी बोलले होते मागे व्हिडिओमध्ये, पण ते कुणालच्या बाबा अजून त्यांचा अनुभव शेअर करतील. म्हणजे माझ्या बोलण्यात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये फरक आहे, कारण ते त्यांच्या सोबत होते म्हणून. काय माहित आहे, आता सरपंचाजवळ आपण कोणतं पण निवेदन दिलं ना की आपल्या माणसाप्रमाणे सर्व माणसांची काळजी घेतात. असं नाही की सरपंच आहे किंवा एखाद्या वाडीचा विकास होतो, असं नाही. संपूर्ण आमच्या आता तराळा ग्रामपंचायतीचं पूर्णपणे विकास आणि चांगल्या प्रकारे काम त्यांच्या मार्फत चालू आहे. खूप चांगला माणूस आहे जो आता ह्या पदावर बसलेला आहे. लाईटीचं पण सांग ना त्यांना सगळ्यांना. लाईटीचं पण काम चालू आहे, पण कसं लाईटीचं करतायत हळूहळू. 3 महिन्यात पूर्ण करायचं होतं, ते झालं. आता वर्ष होत आलं. मे झालं ना, आता मार्च, एप्रिल, मे 2 महिने राहिले. म्हणजे त्या लाईटीवरती आमचं पाणी अवलंबून आहे. आता हे आम्ही तुमच्याशी शेअर करतो ना, अशासाठी सांगतोय. ती लाईट आली ना, त्याच्यानंतर मग आमच्याकडे पाण्याचं कनेक्शन होणार आहे घरोघरी. ते विजेचं कनेक्शन करायचं आहे. ते छोटं मोठं काम म्हणजे ग्रामपंचायतीने ठेवलेलं आहे. म्हणजे कसं पाणीच नाही, लाईटच नाहीये. लाईट नाही म्हणून राहिलंय ना. काय करणार, तुमच्याकडे पॉवर तर पाहिजे ना. जास्त पॉवरची लाईट येणार आहे ना आपल्याकडे. 3 पीसची होईल असं चाललंय नियोजन. म्हणजे सोयी सुविधा होतात आता आमच्याकडे, पण सगळं हळूहळू. पण आहेत आमच्या कुणालचे बाबा फोन करून असतात ते सरपंचांना. म्हणजे माणूस कसं एखाद्या पदावर एखादा माणूस चांगला बसला की त्या म्हणजे गावचा वगैरे विकास होतो. ते आता आम्ही डोळ्यांनी बघतोय. आमच्या वाडीचाच नाहीये, संपूर्ण आजूबाजूच्या वाडीचा. आमच्या वाडीचा पण भरपूर विकास झालेला आहे. झालाच आहे, पण आपला माणूस वाटतो तसे व्यक्ती आहे आपल्या पदावर बसलेली. त्यांचे खूप खूप आभार, मनापासून आभार. म्हणजे जे हाय ना खरोखर जे माणूस म्हणजे असं आता आपण कोणीही जाऊ, म्हणजे तुम्ही असं नाहीये. नवीन जरी नौखा जरी माणूस गेला आणि त्यांनी काही सांगितलं ना, ते स्वतः खुद तिथे येऊन डोळ्यांनी बघतात आणि मग ते पूर्णपणे ते कसं काम तडीस नेलं जाईल याचा प्रयत्न करतात. हे आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. आम्हीच काय, आजूबाजूच्या लोकांनी गावातल्या. आणि कसं असतं की बघा, अशी चांगली माणसं असतात ना, तर अशा चांगल्या माणसांचं म्हणजे चांगली कामं लोकांसाठी झटत असेल, करत असेल, तर त्यांचं पण आपलं म्हणजे आपण कसं कौतुक केलं पाहिजे. आणि मला म्हणजे आलेला अनुभव आहे, सांगतो तुला. चांगली माणसं खूप काळ राहत नाहीत. ईश्वर कृपेने हे राहू दे. खूप अजून पुढच्या पदाला जाऊ दे, असं अजून पुढे त्यांची पदं वाढू दे, चांगले मार्गी लागू देत. पण ईश्वर कृपेने आमच्या सरपंचांना खूप खूप पुढे म्हणजे जाण्यासाठी मार्ग मोकळे होऊ देत आणि चांगले पुढे जाऊ. आमच्याकडनं गावचा पण आमच्या ह्याचा पण विकास अजून होऊ दे. आमच्याकडनं खूप खूप सजेशन काय बोलतात ते, सदिच्छा, मनापासून त्यांना अगदी हे आहेत, सदिच्छा आहेत, आमच्या इच्छा. असं नाही, खूप चांगले माणसं आहेत ते. आता मी काय त्यांच्याशी असं माझं काही बोलणं चाललं नाहीये, पण कुणालच्या बाबा त्यांच्यासोबत असतात, त्याच्यामुळे ते जे मला सांगतात ते मी तुमच्याशी शेअर करते. म्हणजे आपण कधी कामानिमित्त कधीही गेलो ना, कोणत्याही कामासाठी कोणी असेल, मीच काय आपल्या इथले असतील किंवा आजूबाजूच्या गावातले असतील, कधी कोणाला नाही. अजूनपर्यंत लोक असतात ना, आपण बोलतो आजूबाजूची लोक, सर कोणी असेल माणूस बोलणार, अरे व्यक्ती खूप चांगला आहे म्हणून. नाव त्यांचं चांगलं आहे, बरं आहे, चांगलं. काय स्वतःच्या खिशातले पैसे घालून पण काम करणारी व्यक्ती आहे. सध्या ते बघितलेले आहे आम्ही. नाही ना, तर आम्हीच बघा ना, आमच्या तर पाण्याचे किती हाल होते. आता हा टँकर पण येतोय ना, तो त्यांच्या कृपेनेच येतोय ना. तर आमच्याकडे पाणी करायला झालं होतं, पिण्याच्या पाण्याचे म्हणजे हाल होते बोला. आणि आता हे जे पाण्याचं कनेक्शन बघा, तुम्हाला दाखवलं ह्या व्हिडिओमध्ये मागच्या, ते सगळं त्यांनीच लगेच म्हणजे एका फोनवरती पट्टापट आपण बोललं, पाईप वायर वगैरे त्यांनी लगेच सगळं सुविधा लगेच सगळं लोकांचं. आता ते जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामावर सगळं त्यांनी येऊन तलाट्यासोबत येऊन स्वतः तिथं उभं राहून त्यांनी सगळं करून घेतलेलं आहे. तर अशी माणसं कशी हवेत गावच्या ठिकाणी, तर गावचा विकास होता. आणि आमच्या गावचा विकास झालेला आहे. आम्ही ज्यावेळेस इथे राहायला आलो अशी परिस्थिती होती. आज हो रस्ता दिसतो ना, रस्ता नाही, काही नाही, चिखल, इतकी बिकट अवस्था होती. आमच्या इथे यायला लोक रिक्षावाल्या सकट कोणी यायला घाबरायचं. नाही, अवस्था तशी होती ना. लाईट आमच्याकडे 4-4, 5-5 दिवस लाईट नसायची. आता लाईट जरी गेली, एक फोन जरी केला, लगेच लाईट चालू होते. खूप बिकट अवस्था होती आणि या बिकट अवस्थेत आम्ही दिवस काढले. परिस्थिती कशी होती, इथे जी राहणारी लोक आहेत काय खूप तडकून म्हणजे खूपच कमी लोक, आणि कसं म्हातारे असल्या कारणाने त्यांच्याकडून जी आपल्याला कुठल्या सुविधा पाहिजे, कोणाला फोन करायला पाहिजे, वयस्कर लोक आहेत ती, त्यांना काय नंबर जमत नाही, फारसं जमत नाही फोन मधून किंवा काय युवा पिढी हा 1-2 जण आहेत,
एक दोघं जण असतात. ती युवा पिढी पण कसं कामात राहतात. आता कसं आहे त्यांना पण संपूर्ण असतं, कुठे लक्ष द्यायला कोणाला वेळ असतो कोणाला नसतो. कारण कसं आहे सगळं काय त्यांच्यावरतीच अवलंबून होतं. इथलं टोटल जे आमच्या वाडीचं जे होतं युवा पिढीवर ते 2-3 माणसं होती त्यांच्यावरती सर्व अवलंबून होतं. आणि कसं जोडीत जोड, आता कसं मी एक आल्यावाला माणूस वाढतं, जोडीत जोड थोडा असतं की एकमेकांच्या जोडीत मदत करायला कोण ना कोण भेटतं. त्याच्यामुळे कसं होतं आता बऱ्या प्रकारे होतं. आपण एकमेकांचे हात धरून चाललोय, खूप चांगलं चाललंय ना. आता छान आहे, आता खूप असा विकास होतोय आमच्या गावचा आणि होईल बघा, हळूहळू सगळं होणार आहे. रस्ता आता आम्ही आल्यापासून रस्ता हा झालेला आहे, म्हणजे ज्या सुविधा झालेल्या आहेत, रस्ता, पाण्याची चांगल्याची सोय झालेली आहे, लाईट आता होणार आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पाठपुरावा म्हणजे काय म्हणून मी पाठपुरावा आपण जर का घेतला तर सगळ्या गोष्टी होतात. चला आता भरपूर अशा गप्पा गोष्टी झालेल्या आहेत. मी तर चालली किचनमध्ये, बागेतला पण असं भरपूर आज काम केलेलं आहे. आता यांच्या खाण्यापिण्याची सोय करते आणि मस्त अशी रेसिपी आज मी करणार आहे, ती पण तिथे शेअर करते. मस्त काजूच्या बिया ना, ओल्या काजू काल आणलेले आहेत ना, अजून काही साफ नाही केलेत. मस्त अशी भाजी करूया ओल्या काजूच्या गरांची, पण अशी मिक्स भाजी करणार आहे, ती पण तुम्हाला दाखवते. तर तुमच्याशी बोलून झाली आणि मग नंतरला घरातलं काम मी करायला सुरुवात केली. म्हणजे झाडलोट वगैरे करून झाली, त्यात पाण्याचा टँकर आला. मग ते पटापट आम्ही ना पाणी भरून घेतलं. पाणी भरून झाल्यानंतर भाग्या शेरू यांना नाश्ता दिला. त्याच्यानंतर आम्हा सर्वांचा नाश्ता पटापट तयार केला आणि बाकीची पण घरातली जी इतर छोटी मोठी कामं होती ती करायला ना मी सुरुवात केली होती. कुणाला गरम काय झालं ते. तर इथे आता आमच्याकडे बघा देवपूजा चालू आहे. पाणी भरून झाल्यानंतर झालं ना, मग ह्यांना नाश्ता येते सगळ्यांना खायला. ए बाकी गरमी होते ना हो. जा बाथरूमचा दरवाजा बघ खुला ठेवलाय, जा जा. तर बाथरूम वगैरे धुवून घेतला मी आता, म्हणजे ह्यांच्यासाठी जाऊन झोपतात ना बाथरूममध्ये. दरवाजा पण उघडाच ठेवला आहे तो बघा, बंद नाही करत दरवाजा. त्यांना असं वाटलं का जाऊन मग दोघंजणं झोपतात तिथे. हे घ्या, झाल्या बिया साफ. आता परत आमच्याकडे काजूच्या बिया साफ होत आहेत, ज्या काल आणलेल्या आहेत. हे घ्या, पाणी हवं आहे ना, जरा खाली ठेव पाणी. पाजू पाणी. हे काय दिसत ना, हात चिकाचे आहेत. हा जरा ते क्लास हातावर सोड. ऊन बघा कसलं पडलंय. हा काय ह्या उन्हाकडे करायचं बापरे. नुसतं माणूस करपून जाईल, ती झाडं पण करपून जातील, असं सगळं आहे. इथे ना आम्हाला शेड बनवायचे हो गाडीसाठी, पण माणूस कोण मिळत नाही आहे काम करायला. कुणालच्या बाबांनी पण सांगितलं आहे दोघा तिघांना, बघू आता कोण कधी येते ते ना. ते गाडीसाठी म्हटलं शेड बनवायचे. ऐक देवा, बघू आता. माणसांना मस्का लावावा लागतो ना खूप. तर आता आपण मस्त अशी भाजी, मिक्स भाजी करायची. आपल्या बागेतली बघा ही वांगी निघालेत, अजून आहेत पण म्हटलं इतकी बस झाली. कांदा, टोमॅटो, बटाटे, ह्यात आलं लसूण घेतलेलं आहे चेचून, आणि काजू इतके गर निघालेत. आणि आता गरम पाण्यामध्ये ते भिजत ठेवलेत, एक 10 मिनटं भिजवायचे आणि मग ते सोलून घ्यायचे. मग इथे कुकर पण बघा माझं लावून झालेलं आहे. वाटप आपलं तयार आहे. कांदा खोबऱ्याचं वाटप मी काढून ठेवलं होतं, त्याच्यामुळे आता मला ते बरं पडेल. हे बघा, हां शेंग पण घेतली ना, ही बघा ही शेंग पण आपल्या बागेतली. तर सगळं कटिंग करून ठेवते फटाफट. तर वांगं टाकून ओल्या काजूची भाजी की नाही एक नंबर बनते. आणि ह्याच्यामध्ये जर का तुम्ही सुकी मच्छी टाकली ना तर अजून एकदम भारी लागते. पण आज मी व्हेजच करणार होते, नॉनव्हेज आम्हाला नको होतं त्याच्यामुळे. तर इथे तेलामध्ये बघा कढीपत्ता टाकला आहे, कांदा, आलं, लसूण घालून घेतलं आणि चांगलं असं लाल करून घेतलं. त्याच्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला, हळद, थोडासा गरम मसाला, हे सर्व घालून चांगलं असं मिक्स करून घेतलं जरासं तेल सुटेपर्यंत. आणि आता ही भाजी बघा मी डायरेक्ट आहे ना कुकरमध्येच बनवते, म्हणजे एकदम ती भाजी
चांगलीशी मॅच झाली पाहिजे. म्हणजे वांगी वगैरे जे आहेत ना, शेंग वगैरे एकदम मला शिजून निघाली पाहिजे की अजून ही भाजी ना एकदम एकदम मस्त लागते. भाजी म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगते रस्सा, म्हणजे आपण भाताबरोबर खाऊ शकतो ना, अशा पद्धतीची ही भाजी ना मला करायची होती. तर इथे सर्व मसाले घालून झाल्यानंतर वांगी, बटाटा वगैरे आणि काजू वगैरे घालून घेतले. आणि सर्व काजू इथे नाही घातलेले आहेत, थोडेसे काजू की नाही अर्धे मी सोलून आहे ना फ्रीजरमध्ये ठेवून दिले. आणि त्याच्यानंतर जरा मिक्स करून घेतलं. वाटण असतं ना कांदा खोबऱ्याचं, ते पण घातलं होतं आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. मिक्स करून झाल्यानंतर त्यात चवी म्हणजे गरजेप्रमाणे पाणी घातलेलं आहे. म्हणजे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, अशा पद्धतीने आपल्याला हा जो रस्सा आहे ना, म्हणजे ती भाजी की नाही करायची होती. तर इथे अजून थोडंसं पाणी मी वाढवलं आणि त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावलं. एक 4 शिट्ट्या होऊन दिल्या. एक शिटी फास्ट गॅसवरती आणि बाकीच्या 3 शिट्या स्लो गॅसवरती घेतलेल्या आहेत. आणि बघा भाजी इथे आपली तयार झाली. लगेच मग एक 10 मिनिटांनी मी जेवायला वाढलं. कुणाला तर लंच टाईम झाला होता. अप्रतिम अशी मस्त अशी काजू वगैरे घालून वांगी बिंगी घालून भाजी झाली होती. तर सकाळची संध्याकाळ झाली, संध्याकाळ पण नाही रात्र व्हायला आलेली आहे. आणि आता सगळं माझं काम की नाही आवरलेलं आहे, झोपायची तयारी. तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आज एंडिंग करायची राहून गेली, माझ्या लक्षातच नाही राहिलं, त्याच्यामुळे थोडंसं लेट झालेलं आहे. रात्रीची वेळ झाली आता. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.